राष्ट्रवादीमधील नेते भाजपवर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील नेते भाजप जो महायुतीमधील मित्र पक्ष आहे, सगळ्यात मोठा पक्ष आहे राज्यातल्या विधानसभेमधला, त्या पक्षावर नाराज असल्याची माहिती समोर येते। विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढण्याचा सूर या आमदारांनी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अडवल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये आमदारांची ती मागणी होती असं सूत्रांकडून कळतंय, तर केंद्रात मंत्रिपद न मिळाल्यानं राष्ट्रवादी नाराज असल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पक्षामध्ये भारतीय जनता पक्ष विषयी नाराजी असल्याची माहिती आहे, तर विधानसभा वेगळा लढा असा सूर या ठिकाणी अडवल्याची माहिती समोर येते। भाजपसोबत लढू नका असं अजित पवार पक्षाच्या आमदारांनी बैठकीमध्ये मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अजित पवार पक्षाच्या आमदारांची आजच्या वर्धापन दिनी बैठक आयोजित केली होती आणि याच बैठकीमध्ये त्यांनी जोरदार मागणी केल्याचं कळतंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला मंत्रिपद देत नाही आणि पक्षही वाढवू देत नाही अशी खंत व्यक्त करण्यात आली आहे। तर विधानसभा वेगळा लढलो तरच आपण वाढू, अन्यथा पक्ष संपून जाईल अशी खंतही अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर आज वर्धापन दिनी या ठिकाणी ही बैठक होती आणि त्यामध्ये हा सूर अडवल्याची माहिती समोर येते। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विनोद राठोड हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत लाईव्ह। विनोद, काय सांगाल? अजित पवारांची राष्ट्रवादी ज्यांची कामगिरी अतिशय खराब राहिलेली आहे लोकसभेमध्ये, त्याच्यानंतर त्यांना एक राज्यमंत्रीपद मिळणार होतं असंही कळतंय भाजपकडून, मात्र त्यांनी ते नाकारल्याचं माहिती समोर आली होती। मात्र आता त्यावरूनच अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील जे नेते आहेत ते किंवा आमदार आहेत ते नाराज असल्याचं कळतंय। नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं? नक्की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाकडून ज्याप्रमाणे परफॉर्मन्स पाहायला मिळाला पाहिजे होता तसा परफॉर्मन्स यावेळेस पाहायला मिळाला नाही। बारामतीमध्ये जो पराभव अजित पवार यांनी स्वीकारला त्या पराभवानंतर मात्र आता आमदारांमध्ये खतखत पाहायला मिळत आहे। शरद पवार गटांचे आमदारांची जी ताकद पाहायला मिळते तशा प्रकारची अजित पवार गटांच्या आमदारांची ताकद पाहायला मिळत नाही आणि त्या अनुषंगाने आता अजित पवार गटांचे जे आमदार आहेत त्यांची मागणी आहे की भारतीय जनता पक्षासोबत आपण न राहता आता विधानसभेची तयारी करू आणि वेगळं विधानसभे निवडणुकीसाठी आपली रणनीती तयार करू अशी या बैठकीमध्ये मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। तर एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहे की बारामतीमध्ये ज्याप्रमाणे अजित पवार यांचा पराभव झाला तसाच पराभव आता विधानसभेतही होईल अशी शक्यता त्या ठिकाणी वर्तवली गेली होती आणि त्या अनुषंगाने शरद पवार गटाच्या आमदारांची जी कामगिरी आणि अजित पवार गटांच्या कामगिरी यांची तुलनाही या ठिकाणी करण्यात आली होती आणि त्यामध्ये खास करून अजित पवार गटाकडून जे आमदार आहेत त्यांनी मागणी केली आहे की आपण भारतीय जनता पक्षासोबत न राहता आपण वेगळं लढायला पाहिजेत आणि विधानसभेमध्ये आपले जास्तीत जास्त आमदार निवडून येतील याची शक्यता त्या ठिकाणी व्यक्त केली आहे। दुसरीकडे हे सगळे मानत असताना मात्र वरिष्ठांकडून त्यावर आरडाओरडा करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे आणि आमदारांना गप्पा बसा राहण्याचाही या ठिकाणी सल्ला देण्याचाही माहिती यापुढे येत आहे। एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहे की अनेक आमदारांची मागणी आहे की भारतीय जनता पक्षासोबत सरकारने स्थापन करता बाहेर पडून विधानसभेची तयारी करावी आणि पक्षाला वाढवावं, परंतु भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये जर पक्ष काम करत असेल, आमदार जर काम करत असतील तर मग भारतीय जनता पक्ष आमदारही वाढू देणार नाही आणि पक्षही वाढू देणार नाही अशी खंत या ठिकाणी व्यक्त केली आहे। त्यामुळे आता भारतीय जनता पक्षावर अजित पवार गटांचे जे आमदार आहेत ते मोठ्या प्रमाणात नाराज या ठिकाणी पाहायला मिळत आहे, कारण केंद्रामध्येही त्यांना कुठल्या प्रकारचं मंत्रिपद देण्यात आलं नाही। कारण आपल्याला माहिती आहे की याआधी केंद्रामध्ये त्यांना केंद्रीय मंत्रिपद होतं परंतु राज्य मंत्रिपद दिले असल्यामुळे त्यांनी नाकारलं। परंतु एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहे की आता मात्र भूमिका अजित पवार यांची काय असणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। निश्चितच विनोद, आता अजित पवार याविषयी नेमकं काय बोलतात, काय भूमिका घेतात ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।